काही दिवसांपूर्वी राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले गेले. त्यानंतर राहुरीच्या राजकारणात जणू काही एक पोकळी निर्माण झाली. जवळपास 20 ते 25 वर्ष शिवाजीरावांनी राहुरीवर आपल्या कार्याची छाप सोडली होती. पण त्यांच्या जाण्याने राहुरीच्या आमदार पदाची जागा रिक्त झाली आणि आता आमदारकीच्या पोटनिवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. येत्या काही दिवसात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतात. त्यासोबतच राहुरीची पोटनिवडणूक घ्यावी अशी काही स्थानिक नेत्यांची आणि जनतेची इच्छा असल्याचं बोललं जातंय. राहुरीत बराच काळ तनपुरे कुटुंबाची सत्ता राहिली होती. त्याला ब्रेक दिला तो शिवाजीराव कर्डिले यांनी. घरोघरी दूध गोळा करणारा एक साधा पोरगा पुढे जाऊन 5 वेळा राहुरीचा आमदार होतो. तनपुरे कुटुंबाच्या सत्तेला सुरुंग लावतो ही काही साधी गोष्ट नव्हती. त्यामुळे आता त्यांच्या जाण्यानंतर राहुरीचा पुढचा आमदार कोण होणार याची चर्चा फक्त राहुरीत नाही तर संपूर्ण अहिल्यानगरमध्ये आहे. आजच्या व्हिडिओत आपण भविष्यात पोटनिवडणूक झाली तर कोण होऊ शकतो राहुरीचा पुढचा आमदार याची माहिती घेणार आहोत. चला तर मग सुरू करू. सर्वात पहिल्यांदा राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमीवर नजर टाकू. राहुरी विधानसभा मतदारसंघ अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. राहुरी विधानसभा क्षेत्र 288 विधानसभा जागांपैकी एक असून हिंदू धर्मातील एक प्रमुख व्यक्ती राहूच्या नावावर या शहराचं नामकरण झाल्याचं बोललं जातं. अशी मान्यता आहे की नेवासा इथं मोहिनी रूपी भगवान विष्णूंनी राहूचं डोकं धडापासून तोडलं आणि त्याचं डोकं राहुरी परिसरात पडलं. राहुरीमध्ये शनी देवतेचं दुसरं सर्वात मोठं मंदिर आहे. सामाजिक सलोखा आणि विकासावर तिथल्या जनतेचा विश्वास आहे. आता राहुरी विधानसभा क्षेत्रातील सामाजिक परिस्थितीवर नजर टाकू. 2024च्या निवडणुकीच्या मतदारांचा ऑथेंटिक डेटा उपलब्ध नाही आणि त्या मतदार यादीवर विरोधकांनी खूप आक्षेप सुद्धा घेतलाय. पण 2019च्या निवडणुकीचा विचार केला तर मिळालेल्या माहितीनुसार तिथं अनुसूचित जाती SCच्या मतदार 14.17% म्हणजे जवळपास 40,929 होते. अनुसूचित जमाती STचे मतदार 7.7% म्हणजे 22,241 होते. मुस्लिम मतदार 6.2% म्हणजे 17,908 होते. राहुरी विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण मतदार 80.89% म्हणजे 2,33,648 होते. तर शहरी मतदारांचं प्रमाण 19.11% म्हणजे 55,198 मतदार होते. 2019च्या लोकसभा निवडणुकीनुसार राहुरी विधानसभा क्षेत्रातील एकूण मतदारांची संख्या 2,88,846 होती. त्यात 307 मतदान केंद्र होती. जरा अजून मागे जाऊन सांगायचं म्हटलं तर 1980 ते 1999 दरम्यान प्रसाद बाबूराव तनपुरे हे राहुरी क्षेत्रातून 5 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यामध्ये 4 वेळा काँग्रेसच्या तिकिटावर आणि 1 वेळा स्वतंत्र उमेदवार म्हणून त्यांचा विजय झाला होता. तसंच प्राजक्त तनपुरे यांचे आजोबा बाबूराव तनपुरे हे सुद्धा 2 टर्म राहुरीचे आमदार राहिलेत. त्यामुळे खऱ्या अर्थानं पाहिलं तर तनपुरे कुटुंबाचं राहुरीवर एक हाती वर्चस्व राहिलं होतं. पण दुसऱ्या बाजूला शिवाजीराव कर्डिले त्यांच्या दूध संघाच्या माध्यमातून नगरमध्ये त्यांचं राजकारण बळकट करत होते. एखादा सायलेंट किलर सारखे. बुर्हानगर गावापासून शिवाजी कर्डिले यांनी आपल्या राजकीय आयुष्याची सुरुवात केली. लहानपणापासूनच त्यांना समाजकार्यात रस होता. त्यांनी सुरुवातीला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करत स्वतःचं संघटनात्मक बळ वाढवलं. सुरुवातीला त्यांनी दुधाचा व्यवसाय केला आणि हळूहळू सामाजिक कार्याकडे वळले. बाणेश्वर तरुण मंडळाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कामकाज सुरू केलं. पुढे गावचे सरपंच म्हणून ते निवडून आले. 1995 साली काँग्रेसमधील अंतर्गत बंडाळीमुळे कर्डिले यांनी अपक्ष म्हणून पहिल्यांदा संधी मिळाली आणि ते नगर नेवासा विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले. पुढे जमिनीच्या वाढत्या भावाचा कर्डिले यांनी चातुर्याने फायदा घेतला. जमिनीचे व्यवहार, बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याचा पुरवठा आणि हॉटेल व्यवसाय यांमधून त्यांनी स्वतःचं तालुक्यातलं बस्तान घट्ट केलं. 1995 साली अपक्ष म्हणून निवडून आल्यावर त्यांनी त्या काळात शिवसेना भाजप युतीला बाहेरून पाठिंबा दिला. त्यानंतर 1999च्या निवडणुकीत पुन्हा नगर नेवासा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली. त्यांना शिवसेना भाजप युतीकडून पाठिंबा देण्यात आला. पण काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकार राज्यात असल्याने नंतर त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला अप्रत्यक्ष पाठिंबा दिला. याच काळात त्यांनी राज्यमंत्रीपदापर्यंत मजल मारली. मत्स्य व बंदर विकास खाते त्यांच्याकडे होतं. त्यानंतर 2004 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नगर नेवासा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर ते निवडून आले. ग्रामीण भागातील विकास, सिंचन आणि सहकार क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावली.
2007 साली ते जिल्हा सहकारी बँकेचे संचालक झाले. 2008 ते 2009 जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले. 2009 मध्ये लोकसभेसाठी त्यांनी नशीब आजमावलं, पण त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. दरम्यान पुढे निवडणूक आयोगाकडून विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली. त्यात नगर नेवासा मतदारसंघाचे विभाजन झाले. त्या मतदारसंघासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा नेला होता. यातून राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाली. 2009 मध्ये शिवाजी कर्डिले यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. तिथून पुढे 2009 ते 2014 साली भाजपकडून त्यांनी आमदारकीची बाजी मारली. 2014 साली त्यांनी प्रसाद तनपुरे यांच्या पत्नी व प्राजक्ता तनपुरे यांच्या आई डॉक्टर उषा प्रसाद तनपुरे यांचा पराभव केला. शिवाजीराव कर्डिले यांनी 91,454 मतांसह विजय मिळवला होता. पुढे 2019च्या विधानसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राजक्त प्रसादराव तनपुरे यांनी 1,09,234 मतांसह राहुरीवर विजय मिळवला. त्यावेळी दुसऱ्या स्थानी भाजपाचे शिवाजीराव कर्डिले होते. प्राजक्त तनपुरे यांनी 23,326 मतांच्या फरकानं विजय प्राप्त केला होता. आता त्या निवडणुकीत 68.76% मतदान झालं होतं. दरम्यान 2024च्या विधानसभा निवडणुकीत शिवाजीराव कर्डिले यांनी पुन्हा ताकद लावली. आपला सहकार क्षेत्रावरील दबदबा दाखवून देत पुन्हा कार्यकर्ते आणि मतदारांची मोड बांधली आणि 2024च्या निवडणुकीत भाजपकडून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले. गेल्या निवडणुकीत त्यांनी शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे यांचा पराभव करून आपली गेलेली आमदारकी परत मिळवली. नगर जिल्ह्याच्या राजकारणात थोरात आणि विखे पाटील या दोन मातब्बर घराण्याची प्रभावी परंपरा मोडून काढत त्यांनी आपला स्वतंत्र गोट उभा केला. त्यांच्यावर असे आरोप सुद्धा झाले होते की त्यांनी तालुक्यातील तथाकथित नेत्यांपासून स्थानिक गुंडांपर्यंत सर्वांना आपल्याकडे ओढून घेत दहशतीच्या बळावर नगर जिल्ह्यात एक नव्या राजकीय घराण्याची पायाभरणी केली. पण शिवाजीरावांनी कायम ही गोष्ट नाकारली. आपण समाजकारण करतो, राजकारण नाही, हे त्यांनी वारंवार सांगितलं. आता हा झाला राहुरी विधानसभा मतदारसंघातील राजकीय संघर्षाचा थोडक्यात इतिहास. पण आता शिवाजीराव गेल्यानं आमदार पदाची जागा रिक्त झाली असून तिथे लवकरच पोटनिवडणूक पार पडणार आहे. त्यासाठी आता प्राजक्त तनपुरे यांनी चारही बाजूने फिल्डिंग लावल्याचं बोललं जातंय. तर दुसऱ्या बाजूला शिवाजीराव यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना बळ द्यायला सुरुवात केली. पण विशेष म्हणजे फक्त शिवाजीराव कर्डिलेच नाही तर त्यांचं कुटुंब सुद्धा राजकारणात बऱ्यापैकी सक्रिय. कर्डिलेंचे मोठे जावई संदीप कोतकर काँग्रेसचे माजी महापौर, तर कर्डिलेंची मुलगी सुवर्णा कोतकर या देखील काँग्रेसच्या माजी उपमहापौर आणि नगरसेविका राहिलेल्या आहेत. कर्डिलेंची दुसरी मुलगी शीतल जगताप यांनी देखील नगरसेविका पद भूषवलंय. त्यांच्या तिसऱ्या मुलीनेही राजकारणात प्रवेश केला. कर्डिले यांचे तिसरे जावई अमोल गाडे, त्यांची पत्नी ज्योती गाडे या शिवसेनेच्या गाडे परिवारातील असून त्यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. शिवाय शिवाजीरावांचे चिरंजीव अक्षय कर्डिले देखील राजकारणात सक्रिय आहेत. शिवाजीरावांनी नगर जिल्ह्याचं राजकारणात जसं सगळीकडे आपलं वर्चस्व ठेवलं होतं तसंच त्यांच्या मुलांकडून प्रयत्न सुरू झालाय. दरम्यान शरद पवार गटाच्या प्राजक्त तनपुरे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते तनपुरे घराण्यातले तिसऱ्या पिढीचे तरुण नेते आहेत. त्यांचे आजोबा हे 2 टर्म तर वडील 5 टर्म इथून आमदार होते. त्यांचे वडील प्रसाद तनपुरे हे 1 टर्म खासदार सुद्धा झालेत. विशेष सांगायचं म्हणजे प्राजक्त तनपुरे यांच्या आई डॉक्टर उषा तनपुरे या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या सख्या भगिनी आहेत. म्हणजेच काय तर तनपुरे हे जयंत पाटील यांचे भाचे आहेत. त्यामुळेच असं बोललं जातं की 2019 साली प्राजक्त हे पहिल्यांदाच आमदार झाले तेव्हा ते पहिल्याच झटक्यात राज्यमंत्री झाले. त्यांच्याकडे नगर विकास, ऊर्जा, आदिवासी, उच्च व तंत्र शिक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन व मदत व पुनर्वसन या 5 खाती असलेल्या राज्यमंत्री पदाची ही जबाबदारी देण्यात आली होती. या काही कारणांमुळे सध्या तरी प्राजक्त तनपुरे यांचं पारडं जड झाल्याचं बोललं जातंय, कारण त्यांना निवडणुकीचा अनुभव आहे. पण अक्षय कर्डिले यांच्यासोबत वडील गेल्याची सहानुभूती देखील आहे. तसेच जर शिवाजीराव दररोज घरी जनता दरबार भरवायचे तोच वारसा आता अक्षय कर्डिले चालवणार असल्याचं बोललं जातं. त्या दूध उद्योग, हॉटेल साम्राज्याच्या जोरावर अक्षय यांचा जनसंपर्क वाढतोय. पण मुख्य मुद्दा हा आहे की भाजपकडून त्यांना संधी दिली जाईल की मग कर्डिले यांच्या मुलीला, हा संभ्रम सध्या कायम आहे. बाकी तुम्हाला काय वाटतंय? पोटनिवडणूक लागली तर राहुरीचा पुढील आमदार कोण होऊ शकतो? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि महत्त्वाच्या माहितीसाठी कडक राव चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.